वनमंत्री गणेश नाईक यांच्या विरोधामध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे। नाईकांच्या जनता दरबाराच्या विरोधामध्ये शिवसेनेनं कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली। शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे। प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जनता दरबारामध्ये दिवसभर वेठीस धरलं जातं, त्यामुळे शहराच्या कामकाजावरती परिणाम होत असल्याचा दावा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलाय। जनहित याचिका दाखल केली असेल तर हरकत नाही, अशी प्रतिक्रिया वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली। मी विनम्रपणे सांगतो, महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये गणेश नाईकने जितके जनता दरबार आयोजित केले, त्याच्यातून जनसामान्यांना त्यांच्या दुःखांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला, तेवढा कुठल्याही घटकांनी केलेला नाही। आणि हे निवडणुका झाल्या तरी सुद्धा जनता दरबार होत राहतील, निवडणुका हे येत राहतील, जात राहतील, परंतु जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या दरबारामध्ये गणेश नाईक कायम राहणार आहे। आपण ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आनंद दिघे हे जिल्हा प्रमुख होते अशी प्रतिक्रिया दिली होती आणि यानंतर शिंदेंच्या शिवसेने